बीडचा बस स्टँड लवकरात लवकर बांधून हो आणि यातून सर्व मुक्तता मिळो. हॉटेलला बोला की तुम्हाला काहीतरी घ्यावं लागेल, नाहीतर मग तुम्ही इथून जाऊ शकता. आतापर्यंत मी मुंबई, ठाणे, पालघर, तळ कोकणातला पाऊस अनुभवला आहे. आज प्रत्यक्षात विदर्भातला अनुभवतो. हे बघा काय पडला गेला 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 बॅग तटले तर तू पण जायला तयार आणि शेवटी गेला. रामकृष्णारी माऊली. नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. मी भूषण स्वागत करतो आषाढी एकादशी स्पेशल भाग 3 मध्ये. ज्यांना आषाढी एकादशी निमित्त पांडुरंगाचे दर्शन झाले नाही किंवा इथे यायला जमले नाही तर त्यांच्याकरिता घर बसल्या मी व्हिडिओ बनवला आहे. पंढरपूर दर्शन 2024 संपूर्ण माहितीसह प्रवास. लिंक दिलेली आहे माझ्या पिन केलेल्या कमेंट बॉक्समध्ये. तर हा व्हिडिओ पाहून झाल्यानंतर आवर्जून तो व्हिडिओ पहा. पांडुरंगाला नमस्कार करून पंढरपूर दर्शन करून घ्या. तर आज आपला प्रवास होणार विठू नगरी ते संत गजानन महाराज शेगाव नगरी. अर्थातच पंढरपूर ते शेगाव आज आपला संपूर्ण प्रवास होणार. एकूण अंतर आहे 490 किलोमीटर आणि महाराष्ट्रामधील असं एकमेव देवस्थान जेथे स्वच्छतेमध्ये कोणी हात धरू शकत नाही. त्या ठिकाणी परत जावेसे वाटते आणि म्हणूनच आज आपला प्रवास होतोय थेट पंढरपूर ते शेगाव. पंढरपूरवरून शेगावसाठी 2 बस आहे, सकाळी 8ची आणि रात्री 8ची. सकाळची साधी गाडी आणि रात्रीची सिटिंग कम स्लीपर. म्हणलं रात्रीचा प्रवास मागे एकदा केला होता, म्हणलं दिवसा ढवळ्या प्रवास करूया शेगाव पर्यंत. एकूण अंतर किती? 490 किलोमीटर. मग तुम्हाला सुद्धा हा प्रवास एन्जॉय करायचा आहे ना शेगाव पर्यंत, तर आवर्जून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि ह्या व्हिडिओमधून देखील गजानन महाराजांचे दर्शन करून घ्या. पंढरपूर बस स्थानक इतकं मोठं बस स्थानक आहे, तब्बल 20 ते 22 फलाट. सुंदरसं बस स्थानक, पण यार अस्वच्छतेमध्ये नंबर 1. एस टी महामंडळातर्फे नाही तर लोकांतर्फे बस स्टँड परिसरामध्ये सुसज्ज असं सुलभ शौचालय संकुल बांधण्यात आलेलं आहे, ज्यामध्ये टॉयलेट, बाथरूम, आंघोळीची सोयीसुविधा सर्व काही. परंतु लोक काय ऐकण्यापैकी नाही. विनामूल्य मुतारी असून सुद्धा अशी धार सोडतात. म्हणजे असं आहे की लोकांना सोनं देऊन सुद्धा त्याची किंमत करत नाही. चला फायनली आपल्याला बस मिळाली शेगावसाठी. पश्चिम महाराष्ट्र म्हणा, विदर्भ या ठिकाणी चालते एसटीची टाटा बस. आज देखील आपला प्रवास होणार एसटीच्या टाटा बसने. कॅबिन बघा, हरकत नाही. तुम्हाला सर्व काही आजच्या प्रवासामधून माहिती मिळेल की या बसचं टायमिंग, तिकीट भाडे आणि एकूण कोणकोणत्या बस स्टँडला जाणार आणि एकूण कोणकोणत्या बस स्टँडला जाणार संपूर्ण माहिती तुमच्यासोबत शेअर केली असेल तर आवर्जून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. पंढरपूरहून आपली बस रवाना होते ठीक सकाळी 7:13. ॲक्च्युली ज्या बसने मी प्रवास करतोय ही पंढरपूर यात्रा स्पेशल आहे आणि जी रेग्युलर सर्व्हिस गाडी आहे ती 8ची, पण ती पूर्ण मेहकर मार्गे, माजलगाव या मार्गे फिरून जाते आणि आपली गाडी बीड, जालना, खामगाव या मार्गे. पंढरपूर बस स्थानक टाटा. भेटूया नंतरच पुढच्या एका नवीन प्रवासामध्ये आणि विठुरायाच्या दर्शनामध्ये. विठू माऊली आणि गजानन महाराज यांच्या नामस्मरणाने आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया. बोला पंढरीनाथ भगवान की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला. वा 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 माऊली. हरिनामाचा गजर, मुखी भगवंताचे नाम, पाऊले चालती पंढरीची वाट. तर मंडळी आतापर्यंत आपण 120 किलोमीटरचा नॉनस्टॉप प्रवास केला आहे. सोलापूर ते धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातल्या येरमाळा या ठिकाणी. येरमाळा हेच ठिकाण जिथे महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीची धाकटी बहीण येडेश्वरी देवीचे मंदिर. बस स्टँड पासून मला वाटतं 4 ते 5 किलोमीटर अंतरावर आहे आणि पश्चिम महाराष्ट्र टप्पा पार करत आपण पोहोचलो आता मराठवाडा भागातील धाराशिव जिल्ह्यामध्ये. गाव येरमाळा, तालुका कळंब, जिल्हा धाराशिव. आपली जी बस आहे ती पंढरपूर यात्रा स्पेशल, त्यामुळे आपली बस जे मुख्य बस स्टँड आहेत तेच घेणार. ना कुर्डुवाडी ना बार्शी काहीच नाही. आणि तुम्हाला या बसचा मी रूट सांगतो. जशी गाडी निघाली पंढरपूरवरून येरमाळा, पुढे बीड, अंबड, जालना, चिखली, खामगाव,
शेगाव. आजचे आपले बस वाहक दादा आपले एस टी प्रेमीचे सदस्य आहेत. दादा नमस्कार. आपलं नाव कसं? मंगेश मानकर. आणि ह्यांनी कोकणामध्ये मुलुड ह्या भागात देखील सेवा दिली आहे. मुरुड मुंबई, मुरुड बोरिवली. अच्छा, मुंबई ते मुलुड. वा वा मस्त. प्रवासी पण आहेत, बऱ्यापैकी आहेत. आले आले, मी पण आलो. कोण कोण आहेत येरमाळा गावातून नक्कीच कमेंट करा. आम्ही येरमाळाकर. जय येडेश्वरी देवी, जय येडेश्वरी देवी. गावातले रस्ते पार करून आपण लागलो आहोत राष्ट्रीय महामार्ग 52 नंबरला, जो आपल्याला घेऊन जाईल थेट बीड, पुढे गेवराई, मांजरसुंबा, थेट अंबडपर्यंत. येरमाळ सोडल्यापासून हायवेला लागलो आणि ज्या दिशेने आपण आलो हळूच त्याच्या मागचा रस्ता तो थेट भूमकडे. भूम. आणि आपल्यासोबत बऱ्याच गाड्या लागल्या आहेत. लालपरी, बुलढाणा, पुढे नगरची नेवासा, या ठिकाणी जळगावची 40 गाव. भाग दादा बोलले की जेवून घ्या, पुढे गाडी थांबेल की नाही सांगू शकत नाही. मस्तपैकी 50 रुपयात मसाला भात. तुमच्याकडे मसाला भात म्हणजे रात्रीचा उरलेला भात, त्याला मस्त मसाला लावायचा, झाला मसाला भात. फोडणीचा भात म्हणतो आपण. इकडचं बघा मसाला भात कसं आहे. राईस, डाळ. या मस्तपैकी मंडळी जेवण घेऊया. टेस्ट मात्र एक नंबर आहे. जेवणावर मला एक आठवलं की आपण जेव्हा जेवायला बसतो तेव्हा त्याला भर जेवणातून उठवणं हा मोठा अपमान आहे अन्नाचा. आपण जे घरून जेवण आणतो, डाळ भात म्हणा किंवा चपाती भाजी, ती प्रायव्हेट हॉटेलमध्ये बसून खाणं अलाउड नाही. पण जर तो खात असेल तर त्याला उठवणं आणि बाहेर ढकलणं हे खूप चुकीचं आहे. काल मी पंढरपूर स्टँडजवळ जे हॉटेल आहे त्या ठिकाणी KSRTC बस चालक आणि बस बसले होते जेवण घेऊन आणि त्यांनी डबा आणला होता आणि ते लोक जेवत पण होते. हॉटेलला बोला की तुम्हाला काहीतरी घ्यावं लागेल, नाहीतर मग तुम्ही इथून जाऊ शकता. त्यामध्ये एक स्टाफ बोलला की आम्ही आता जेवतोय तर जेवणामध्ये उठून जायचं का? तर त्या हॉटेलला बोलला हरकत नाही, जाऊ शकता, कोणाची गरज नाही. आणि तसं पण तो कर्मचारी सेवेकरी आहे. 12-12, 13 तास ड्युटी करून येतात, तेव्हा जाऊन त्यांना कुठे अन्न मिळतं खायला. काय काय ठिकाणी असं आहे की त्यांना भर ताटामधून उठवलं जातं. तर हे अत्यंत चुकीचं आहे माझ्या मते. तरी तुम्हाला काय वाटतं नक्की मला कमेंट करून सांगा. मारगाव टोल प्लाझा आणि या ठिकाणी आपल्याला टोल लागलेला नाही, कारण गाडी यात्रा स्पेशल आहे. त्यासाठी बघा समोर माहिती देखील दिलेली आहे.
स्वागत आहे सर्वांचे मराठवाडा प्रदेशातील बीड जिल्ह्यामध्ये. प्रवासी वर्ग देखील आहे बीडचे. माऊली भक्त रामकृष्णारी माऊली. सध्या तरी टेम्पररी बसस्टँडमुळे प्रवाशांची मात्र खूप मोठ्या प्रमाणात हालत होते. कारण पाऊस पडला की प्रत्येक ठिकाणी चिखल आणि त्या चिखल्यामधून चालत बसमध्ये चढायचे. असं हरकत नाही. आतापर्यंत मंडळी आपण 250 किलोमीटरचा प्रवास पार केलेला आहे. ते सुद्धा 2 जिल्हे पार करून. एक सोलापूर, दुसरा धाराशिव आणि तिसरा बीड. काही म्हणा आपल्या बस चालवतात त्यांची सीट आणि स्टेरिंग एकदम नाद खरा. आता आपण शेगावचे का? शेगावचे. काय आपलं नाव? उमेश. बरं बरं बरं. जर बरं वाटलं पण आहेत की ना बीडमधून व्हिडिओ बघणारे भाई नक्कीच कमेंट करा. हॅशटॅग आम्ही बीडकर. तिकडं काहीतरी भांडणं झाली जोरात. यांच्यामुळे सगळी गाडी अडकले. आता इथून आपली गाडी नॉनस्टॉप जाणार थेट अंबड या ठिकाणी. पुढे अजून एक बस स्टँड आहे गेवराई म्हणून. आणि गेवराई पूर्णच 2 रस्ते फुटतात. एक जातो छत्रपती संभाजीनगर आणि दुसरा अंबड जालना या ठिकाणी. बीडचा बस स्टँड लवकरात लवकर बांधून हो आणि यातून सर्व मुक्तता मिळो. कारण लय मोठ्या प्रमाणात हालत खराब होते पावसामध्ये. अंबड बस स्थानक. एकूण 10 ते 12 फ्लॅट आहेत आणि शेगावसाठी 3 नंबरला गाडी लागणार. बाकी राष्ट्रीय महामार्ग 52चा प्रवास पूर्ण करत आपण लागलो आता अंबड, जालना, चिखली, रामगाव, शेगाव या रोडला. आणि अशा प्रकारे आपण बीड जिल्हा पार करत पोहोचलो आता जालना जिल्ह्यामध्ये. जालना अंबड बस स्थानकापासून जालना हे मुख्य शहर एकूण 25 किलोमीटर अंतरावर आहे. तर आता भेटूया थेट जालना. जालना बस स्थानक आणि पोहोचण्याचं टायमिंग दुपारचे 2:30. आतापर्यंत 320 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून आपण पोहोचलो जालना या ठिकाणी. जालना जिल्हा, जालना बस स्टँड. अजून आपल्याला शेगावसाठी काढायची आहे 170 किलोमीटर अंतर. तर कोण कोण आहेत जालनामधून नक्कीच कमेंट करा. हॅशटॅग आम्ही जालनाकर. बाकी तुम्हाला तिकीट भाड्याबद्दल सांगायचे झाले, पंढरपूर ते शेगाव या बसचे तिकीट भाडे आहे 695 रुपये प्रति व्यक्ती. ज्यामध्ये महिलांना 50% तिकीट प्रवास आणि बाकी सर्व विशेष सवलती लागू. चला आपली सुद्धा बस आता भरायला लागली. बाकी बस स्टँड तर भाई नंबर 1 बांधला आहे. अजून फ्लॅट डिस्प्ले नाही केले आहेत. नंबर लवकरच करतील. शिवशाही, अकोला, पुणे. देऊळगाव राजा, जिल्हा बुलढाणा. अशा प्रकारे मंडळी पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा कंप्लीट करत आता लागलो आपण विदर्भामध्ये. आणि विदर्भातला पहिला जिल्हा बुलढाणा. झाडे लावा, झाडे जगवा आणि त्यासोबत आपला पर्यावरण देखील वाचवा, निसर्ग वाचवा. समोर बस आहे पुणे शेगाव. प्रवासी वर्ग देखील आलाय भरपूर, बऱ्यापैकी प्रमाणात आहे. टाटा लालपरी, टाटा. पाऊस तर बाई जोरातच झाला. माझी पॅन्ट भिजते बघा. बरं आता समोर पाऊस पडतोय. समोरचा नजारा दिसायचा कसा? वायपर एका साईडलाच आहे. आतापर्यंत मी मुंबई, ठाणे, पालघर, तळ कोकणातला पाऊस अनुभवला आहे. आज प्रत्यक्ष विदर्भातला अनुभवतोय.
चिखली बस स्थानक, चिखली बुलढाणा विभाग. एकूण या ठिकाणी 10 फलाट आहेत. आपली गाडी लागली आहे फलाट क्रमांक 4 नंबरला. 4 काय 3 नंबर एकच दिसतंय. चिपळूण गाडी चालू आहे. चिपळूण गाडी बंद झाली का? चिखलीवरून ना तळकोकणात जाण्यासाठी गाडी होती चिखली चिपळूण मागे चालू होती, पण ती पुन्हा एकदा बंद केली. गाडी सुटण्यासाठी वेळ आहे. म्हटलं मस्तपैकी टाइमपास करू. गरम गरम खारे शेंगदाणे या शेंगदाणा खाल्या. जालना नाही शेगावसाठी चालली आहे. अमडापूर या ठिकाणी आलं. पावसाने बॅटिंग आपली सुरू ठेवलीच आहे, थांबलं नाही आहे. कारण बुलढाणा भागामध्ये पाऊस मोठ्या प्रमाणात आहे. खामगाव चिखली साईडला पाऊस पडतोय आणि इकडे बघा कडकडे ऊन पडलंय, की पाऊस पडून गेला या ठिकाणी. बस आता फक्त राहिले 20 किलोमीटर आणि थेट शेगाव गजानन नगरीमध्ये. बोला गणगण गणात बोते, गणगण गणात बोते. चला माऊली धन्यवाद, भेटूया. चला दादा. वाजले मंडळी संध्याकाळचे 6:42 अर्थातच 6:45 आणि आपण पोचलो संत गजानन महाराजांच्या शेगाव नगरीमध्ये शेगावला. ठीक सकाळी 7 वाजता केली होती प्रवासाला सुरुवात आणि 490 किलोमीटरचं अंतर आपण पार केलं एकूण 11 तास 45 मिनिटांमध्ये. एकूण 12 फलाटचा शेगाव बस स्टँड आणि या साईडला पाहू शकता पंढरपूर यात्रा स्पेशल गाड्या लागलेल्या आहेत. फक्त शेगावच नाही, महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामधून प्रत्येक तालुक्यामधून पंढरपूर यात्रा स्पेशल गाडी सोडण्यात आली आहे. त्यापैकी ही जिने आज आपला प्रवास झाला पंढरपूर ते शेगाव. आता जाऊया थेट भक्त निवासमध्ये, मस्तपैकी फ्रेश वगैरे होऊन गजानन महाराजांचे दर्शन करून घेऊ. बोला गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. जय गजानन श्री गजानन, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. काल या ठिकाणी इतकी गर्दी होती की मला असं वाटलं की मला रूम मिळेल की नाही, पण डॉर्मिटरी बेड मिळाला. तो सुद्धा अर्धा 1 तास वेटिंगमध्ये राहून 70 रुपयेमध्ये आणि चेकआउट टायमिंग ठीक सकाळी 9 वाजता. जय गजानन गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. आलो मंडळी, मस्त की फ्रेश झालो, नाश्ता केला, दर्शन केले, प्रसाद घेतला आणि त्वरित निघालो थेट आता मुंबईकडे परतीचा प्रवास, म्हणजे आपल्या घरी. हो, मग तुम्हाला पंढरपूर ते शेगाव असा एसटी सोबतचा प्रवास कसा वाटला नक्की कमेंट करा. परतीचा प्रवास होते माझा ट्रेनने. मी पकडली आहे नागपूर मिरज पंढरपूर यात्रा स्पेशल. माझा प्रवास मनमाड पर्यंत आणि मनमाड पासून दुसरी ट्रेन, बघूया कोणती मिळेल ती. पण तुम्हाला मात्र आजचा व्हिडिओ आवडला तर नक्कीच एक लाईक करा, शेअर करा आणि
पहिल्यांदा आपल्या चॅनलला कोणी भेट दिली असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया मंडळी आणखीन एका नवीन प्रवासाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही भूषण गावडे याच्यासोबत प्रवास पहा आणि प्रवास करा. आपले माऊली भक्त आहे चाले पांडुरंगाच्या दर्शनासाठी. बोला पंढरीनाथ भगवान की जय.